नमस्कार मित्रांनो, सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर या पदाचे फॉर्म भरण्यात आलेले होते. आता याच्यात ही माहिती आलेली आपल्याला की किती अर्ज आलेले आहेत आणि खूप चांगली माहिती आली की ज्याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरीनुसार किती अर्ज आलेले ते कळते. याच्या माध्यमातून तुम्हाला फायदा काय होणार की तुमची स्पर्धा किती आहे हे कळणार आहे आणि सर्व महत्त्वाची माहिती जी आहे तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. बघा, महाराष्ट्रात अशा पद्धतीने रिसर्च करून तुमच्यासोबत व्हिडिओ आणणार आहे इग्नाइट अकॅडमी हे एकमेव प्लॅटफॉर्म आहे. म्हणून तुम्ही या प्लॅटफॉर्मला नक्की जे आहे तर ते आजच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला आवडत असेल तर नक्की लाईक करत जा मित्रांनो. बघा, नवी मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे ते परिपत्रक आलेले तुम्हाला वेबसाईटवरच घेऊन जातो. बघा, वेबसाईटवर जे आहे तर ते आजच 1 मेच्या दिवशी म्हणजे ऑफिस चालू आहे वाटतं नवी मुंबईचं. तर नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2025-26 करिता प्राप्त झालेल्या अर्जांचा संवर्गणी आहे म्हणजे कॅटेगरीनुसार सर्व काही तपशील जो आहे तर तो आपल्यापर्यंत आलेला आहे. मी जर हा ओपन केला, कुठे गेला बघा, हा ओपन जर केला, सगळे जे जे काही पद होते ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी अशा 3 जाहिराती होत्या. तर त्यांच्या 132 पदांसाठी हे काही अर्जांची संख्या जी आहे तर ते सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत. टोटल 132 साठी 19,390 एवढे अर्ज जे आहेत तर तिथं आलेले आपल्याला दिसतात. हे सगळं काही डेटा दिलेला आहे, परंतु मी फक्त तुम्हाला असिस्टंट कमिशनर, बघा इथं असिस्टंट कमिशनर 16 नंबरला आहे, तर याच्याविषयी संपूर्ण आता माहिती जी आहे तर ते सांगतो. तत्पूर्वी मित्रांनो, असिस्टंट कमिशनर या पदासाठी आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच जी आहे तर ते अवेलेबल आहे. सर्व लेक्चर्स ऑलरेडी रेकॉर्डेड झालेले आहेत म्हणजे तुम्हाला सर्व काही लेक्चर्स तुम्हाला आजच अनलॉक मिळतील. सगळ्या काही नोट्स मिळतील, त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट देखील जे आहे तर ते मिळणार आहेत. सर्व घटकनी आहे, तर तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. याची एक्झाम डेट पण जी आहे तर ते आता लवकरच येऊ शकते. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. लक्षात घ्या, सध्या एक चांगली वेळ आहे कारण की 20% ऑफ चालू आहे. MS20 हा कोड जर यूज केला तर या असिस्टंट कमिशनर बॅच सोबत कुठली बॅच घ्या त्याला 20% ऑफ तुम्हाला जो आहे तर तो मिळून जाणार आहे. बघा, आता कॅटेगरीनुसार आलेले अर्ज हे असिस्टंट कमिशनरचं सांगतोय मी फक्त. बघा, SC चे अर्ज किती आलेले आहेत? 4,592 म्हणजे SC चे जबरदस्त अर्ज आलेले आहेत बरं का, अर्ज जास्त आलेले आहेत. ST चे अर्ज आलेत फक्त 356. आता याचं कारण काय मी पुढे लगेच सांगतो तुम्हाला. VJA चे अर्ज आहेत 1594, NTB चे अर्ज आहेत 244, NTC चे अर्ज आहेत 454, NTD चे आहेत 361, SBC चे आहेत 155, ओबीसी बघा 3,837 म्हणजे ओबीसीचे अर्ज कमी आहेत SC पेक्षा. कळालं का तुम्हाला? ओबीसीचे अर्ज हे कमी आहेत. SCBC चे आहेत 1532 आणि EWH चे सगळ्यात कमी किती, फक्त 194 अर्ज आलेले आहेत. आणि ओपन मधून किती लोकांनी फॉर्म भरलाय? 2,932 एवढ्या लोकांनी फॉर्म भरलाय. टोटल याच्या किती जागा आहेत? फक्त 5 जागांसाठी किती अर्ज आलेत माहिती का? 16,251. किती? 16,251 एवढे अर्ज आलेले आहेत. आता हा जो टेबल असेल ना, हा महाराष्ट्रात फक्त आपणच केला असेल कारण की बाकीच्यांनी तर फक्त तुम्हाला किती अर्ज आलेले तेच, परंतु एका जागेसाठी किती स्पर्धा आणि याच्यामध्ये आणखी एक लूप होल जो फक्त आपण सांगणार आहोत. बघा, SC ची एकच जागा होती त्याच्यामुळे अर्ज जास्त आले बरं का. 4,594 म्हणजे एका पदासाठी. इथं प्रॉब्लेम काय माहितीये का, प्रत्येकाला एकच पद आहे म्हणून स्पर्धा कॅल्क्युलेट करायची गरजच पडत नाही आपल्याला. हाच लूप होल याचा. 4,594 592 एवढे अर्ज एका पदासाठी. बघा, ST साठी जागा नाही म्हणून उमेदवारांनी अर्ज केला ST साठी, परंतु यांची निवड कुठून होईल माहिती आहे का? ओपन मधून होईल. ओपनची एक जागा आहे ना, ओपन मधून निवड होईल यांची. VJA ला चांगली संधी म्हणून त्यांच्या 1594. स्पर्धा किती असणार आहे? 1594. एकच पद आहे ना तिथं, कॅल्क्युलेट करायची गरज. बघा, NTB, NTC, NTD, SBC यांना अर्ज आलेले नाहीयेत. 244, 554, 361, 155. ओके, यांची निवड कुठून होईल माहिती का? ओपन मधून होईल, ओपन मधून. त्याच्यानंतर ओबीसी एक जागा 3,837 म्हणजे 3,837 मुलांना कॉम्पिटिशन करावं लागेल तुम्हाला. SCBC ला एक जागा 1,532. ओके, आणि ओपनची एक जागा म्हणजे 2,932 एवढी स्पर्धा. पण स्पर्धा ही वेगळी असेल बरं का. इथं हा स्पर्धा एवढी नाही राहणार, याच्यापेक्षा जास्त असेल. का जास्त असेल माहितीये का? याच्यामध्ये काय काय ऍड होईल माहितीये का? हे 356 हे ST चे ऍड होतील कारण की ते पण ओपन मध्येच गणले जातील. 244 हे होतील, 554 हे होतील, 361 हे होतील, त्याच्यानंतर 155 होतील आणि EWH चे 194 प्लस हे 2,932 हे जे आहेत तर एवढे सगळे कॅल्क्युलेट करून एका पदासाठी एवढी स्पर्धा निर्माण होईल. कशाची? ओपनसाठी. एवढं आता तुम्ही कॅल्क्युलेट करून टाका. ओके, एवढं जर आपण कॅल्क्युलेट केलं ओके तर तुम्हाला त्याची स्पर्धा जी आहे तर ती पाहायला मिळेल. वाटल्यास मी कॅल्क्युलेट करून दाखवतो. बघा, 356 प्लस
244 प्लस 454 प्लस 361 प्लस 155 प्लस 194 प्लस 2932. तर किती येतं माहितीये का? ओपनचं कॉम्पिटिशन एवढं नाही येणार, म्हणजे ते येईल 4696. आता बऱ्याच लोकांना कळणारच नाही हे कसं केलं सर तुम्ही. अरे असंच होईल. ते का होईल माहितीये का? यांची निवड याच्यातनं होणारच नाही ना. यांची निवड होईल ओपनचं, आणि यांनी अर्ज देताना हे जे दिलेले आहेत हे जे ऍक्च्युअल ओपन कॅटेगरीमध्ये येतात उमेदवार, समजा एखादा ब्राह्मण समाजाचा असेल, जैन समाजाचा असेल, मुस्लिम समाजाचा असेल, तर तो ओपन मध्ये कॅल्क्युलेट झाला ना. आला का लक्षात तुम्हाला? तो ओपन मध्ये झाला. परंतु एसटीचे पण ओपन मधून जागा घेतील, कारण की त्यांना जागा नाही आहे, परंतु त्यांनी अप्लाइंग कॅटेगरी जी आहे तर ती एसटी ठेवलेली आहे. म्हणून याची स्पर्धा, ओपनची स्पर्धा असणार आहे 4996 एवढी, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, ही माहिती फक्त आपणच सांगू शकतो. बाकीचे तुम्हाला फक्त एवढं सांगतील एका पदासाठी 2932 एवढी सांगितली असेल, पण तसं नाही येणार. हे येईल मित्रांनो 4696 एवढी ओपनसाठी. तुम्ही जर पाहायला गेलं एससी साठी जबरदस्त स्पर्धा आहे, म्हणजे एकीकडे ओपन, सगळे ओपन बिपन सगळे धरून ते 4600 पर्यंत जातात, आणि हे एकटेच 4592 एवढं आपल्याला पाहायला मिळतं. इव्हन तो ओबीसी साठी देखील स्पर्धा कमी आहे. सगळ्यात कमी स्पर्धा याच्यात जी पाहायला मिळते तर ती पाहायला मिळते एससीबीसी साठी. एससीबीसी सगळ्यात कमी स्पर्धा कशाला आहे? एसईबीसी ही 2 नंबरला. म्हणजे भविष्याचा कट ऑफ संदर्भात बोलायचं झालं तर कट ऑफ मला नाही वाटत काही कमी जास्त येईल, सगळ्यांचा जवळपास सारखाच येईल, काहीच मार्कांचा फरक नाही पडणार. 2 नंबरला जे आहे तर ती विजय कमी स्पर्धा. 3 नंबरला एससी, आणि आपलं ओपन जे आहे तर ते पाहायला मिळतं. ओके. हा, एससीच्या आधी ओबीसी. चला ओबीसी येतं इथं. ओबीसी 4 नंबर हे आणि 5 नंबर हे, म्हणजे 5 जागांमध्ये असं कॅल्क्युलेशन. सगळ्यात कमी स्पर्धा आहे एसीबीसी. म्हणून एसीबीसी वाल्या उमेदवारांनी लक्षात घ्या, तुम्हाला फक्त 1532 लोकांना कॉम्पिटिशन करायचंय. तेच एससी वाल्याला 4592 करायचंय, आणि ओपन वाल्याला तर एसटीशी पण कॉम्पिट करायचंय. एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ईडब्ल्यूएस यांना पण कॉम्पिट करून त्यांना जे आहे तर ते काम करायचं मित्रांनो. आता याच्यामुळे तुम्हाला सगळी स्पर्धा कळाली असेल. आता तुम्ही अभ्यासाला लागले असाल तर आता तुम्ही चांगली रिव्हिजन करा. तांत्रिक घटक हा सोडू नका. सोबतच त्यांचे जे गैर तांत्रिक घटक आहे ते पण व्यवस्थित पद्धतीने तुम्ही करा. तुम्हाला काही अडचण लागली असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये तुमची काही प्रतिक्रिया असेल ते कळू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.